नमस्कार, मी वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। आणि आज आपण बनवत आहोत कैरीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या 4 चटण्या। खायला अतिशय अप्रतिम लागतात, शरीराला थंडावा देतात आणि बनवायला तर अतिशय सोपे आहेत। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। तर अशा या मस्त चमचमीत चटण्या तयार करण्यासाठी मी इथे 4 कैऱ्या घेतलेल्या आहेत। कच्च्या कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि कापडाने पुसून घेतलेल्या आहेत। आता 3 कैऱ्या मी बाजूला ठेवून देते आणि एका कैरीची पहिली चटणी बनवते। तर पहिली चटणी बनविण्यासाठी आणखी आपल्याला यासोबत लागतील 2 मध्यम आकाराचे कांदे। मोठा असेल तर 1 घेतला तरीही चालेल। सर्वात अगोदर कैरीचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि हे बघा असे देठ काढून घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे थोडे मोठ्या साईजचे तुकडे करून घ्यायचे। तसेच कांद्याचे सुद्धा तुकडे करून घ्यायचे आणि इथे आपले कैरी आणि कांदा कापून झालेला आहे। त्यानंतर आपण घेतलेलं आहे इथे मिक्सरचं छोटं जे चटणी पॉट असतं ते चटणी पॉट आणि त्यामध्ये कांदा आणि कैरी घालून घ्यायची आणि दाणेदार असं वाटून घ्यायचं, म्हणजे कांद्याचे आणि कैरीचे तुकडे त्यामध्ये असायला पाहिजे। एकदम प्लेन करायचं नाही, पल्स मोडवरती हळूहळू फिरवायचं। त्यामध्ये मध्यम आकाराच्या 3 ते 4 लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या, 2 हिरवी मिरची घालून घ्यायची आणि थोडीशी कोथिंबीर आणि त्याच्या कोळ्या ज्या काड्या असतात त्या घालून घ्यायच्या। कोळ्या काड्या असेल तर घाला, नसेल तर थोडीशी कोथिंबीर घालून घ्या। चवीपुरतं मीठ घालून 1 पाव चमचा भरून जिरं घालून घेतलं आणि झाकण लावून हे सगळं रवाळ वाटून घ्यायचं, म्हणजे कांद्याचे आणि कैरीचे छान तुकडे राहतील। आणि हे बघा इथे आपलं हे कांदा आणि कैरी वाटून झालेली आहे। छान कैरीचे आणि कांद्याचे तुकडे यामध्ये शिल्लक राहिलेले आहे। असं हे आता कांदा कैरीचं वाटण आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं। कांदा आणि कैरी आपल्या शरीराला नैसर्गिक थंडावा देतो, त्यामुळे ही चटणी खायला टेस्टी तर लागतेच, तेवढीच आपल्या शरीरासाठी सुद्धा उपयुक्त आहे। आता यासाठी लागणारा आपण तडका तयार करून घेऊ। तर त्यासाठी मी इथे 2 ते 3 चमचे भरून तेल गरम करून घेतलं। त्यामध्ये पहिल्यांदा अशी अर्धा चमचा मोहरी घालून घेऊ आणि मोहरी इथे छान आपल्याला तडतडून घ्यायची आहे। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याचे पानं घालून घ्यायचे आणि अर्धा चमचा जिरं घालून मस्त झणझणीत फोडणी या कांदा कैरीच्या चटणीवरती घालून घ्यायचे। अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला नाही घालायची असेल तर नाही घातली तरीही चालेल। आता मस्त गरमागरम फोडणी मी या चटणीवरती घालून घेते। ही चटणी खायला अगदी अप्रतिम लागते। ही फोडणी अशी 2 मिनटं राहू द्यायची। त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतली की आपली इथे कांदा आणि कैरीची चमचमीत चटणी तयार झालेली आहे। त्यानंतर आता आपण दुसऱ्या चटणीला सुरुवात करूया। ही चटणी मी बाजूला ठेवून देते। दुसऱ्या चटणीला सुरुवात करण्यासाठी मी इथे परत 1 कैरी घेतलेली आहे। ही कैरीसुद्धा स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे। ही कैरीसुद्धा मी आता पहिल्याप्रमाणेच कापून घेते। सर्वात आधी कैरीचं देठ काढून घ्यायचं आणि सालं न काढता ही कैरी आपल्याला इथे कापून घ्यायची आहे। आणि हे बघा इथे आपली ही कैरीसुद्धा छान मोठ्या पीसमध्ये कापून घेतलेली आहे। आता आपण इथे घेऊ 1 मूठ भरून पुदिन्याचे स्वच्छ धुवून निवडून घेतलेले पानं। जसं 1 कप भरून जर कैरी असेल तर अर्धा कप पुदिन्याचे पानं घ्यायचे आणि मूठ भरून आपण इथे स्वच्छ धुवून निवडून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे। ही चटणी वाटण्यासाठी मी परत मिक्सरचं चटणी पॉट घेतलं आणि त्यामध्ये सर्वात अगोदर पुदिन्याचे पानं, त्यानंतर कैरी आणि कोथिंबीर घालून घेतली। चटणीला थोडं स्पायसी बनविण्यासाठी त्यामध्ये आपण 2 हिरव्या मिरच्या घालून घेतल्या। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। चवीपुरतं मीठ घालून घेतलं आणि छान बारीक इथे आपण ही चटणी वाटून घेऊ। आणि हे बघा 1 थेंबही पाणी न घालता छान प्लेन अशी कैरी आणि पुदिन्याची वाटून तयार झालेली आहे। पुदिनासुद्धा शरीराला थंडावा देतो। उन्हाळ्यामध्ये पुदिना खाणे शरीरासाठी अतिशय उपयोगी आहे। त्यामुळे अशा प्रकारची चटणी आपण फ्रीजमध्ये करून ठेवली ना तर 3 ते 4 दिवस आरामात टिकते आणि शरीरासाठी सुद्धा आरोग्यदायी आहे। आणि हे बघा इथे आपली ही दुसरी पुदिन्याची चटणी बनून तयार झालेली आहे। तिसऱ्या प्रकारची कैरीची चटणी करण्यासाठी मी इथे ही तिसरी कैरी घेतलेली आहे। आता ही कैरीसुद्धा आपण पहिल्याप्रमाणे कापून घेऊ। तिसरी चटणी म्हणजे आपण बनवत आहोत लसूण आणि कैरीची चटणी, लसूण आणि कैरीची झणझणीत चटणी। त्यासाठी मी इथे अशा 10 ते 12 लसूण पाकळ्या सोलून घेतलेल्या आहे, 1 कैरी कापून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला लागेल इथे अशा 2 लाल सुक्या मिरच्या। आता सर्वात अगोदर आपल्याला हे लसूण आणि मिरची हलकंसं तव्यावरती परतवून घ्यायचं। लसूण आणि मिरची भाजण्यासाठी मी यापूर्वीच तडका देण्यासाठी जे पॅन वापरलं होतं ना तेच वापरलं।
किंवा तुम्ही तवासुद्धा वापरू शकता. आता यामध्ये मी पहिल्यांदा मिरच्या घालून घेतल्या आणि हा लसूणसुद्धा घालून घेतला. 1 ते 1.5 मिनिट झालेला आहे आणि लसूणला हलकेसे डॉट पडलेले आहेत. तसंच मिरच्याचा सुद्धा छान सुगंध सुटलेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे पूर्णपणे गार करून घेऊ. आता ही चटणी वाटण्यासाठी मी इथे चटणी पॉट घेतलं. त्यामध्ये संपूर्ण कैरी घालून घेते. भाजून घेतलेला लसूण आणि सुकी मिरचीसुद्धा घालून घेते. अर्धा चमचा जिरं घालून देते आणि कैरीला मस्त लालसर कलर यावा आणि थोडी झणझणीत व्हावी म्हणून यामध्ये आपण 1 चमचा भरून काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेतलं. चवीपुरतं मीठ आणि इथे आपण 2 चमचे भरून गूळ घालून घेतला. आंबट, तिखट आणि गोड अशी ही चटणी खायला खूप छान लागते. आता आपण झाकण लावून ही चटणीसुद्धा वाटून घेऊ. आणि हे बघा, इथे आपली ही मस्त झणझणीत अशी लसूण आणि लाल मिरचीची चटणी तयार झालेली आहे. अशी ही चटणीसुद्धा आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ. ही झाली आपली 3ऱ्या प्रकारची चटणी. ही चटणीसुद्धा खायला खूप छान लागते. एकदा करून बघा. तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तसेच तुम्ही माझा व्हिडिओ कुठल्या शहरामधून बघत आहात ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ही चटणी फ्रीजमध्ये 8 दिवस आरामात टिकते. भाजी नसेल किंवा भाजी खायचा कंटाळा आला असेल तर पोळी किंवा भाकरीसोबतसुद्धा ही चटणी खायला अतिशय अप्रतिम लागते. चला तर मग आता आपण आपल्या नेक्स्ट चटणीकडे म्हणजे 4थ्या प्रकारच्या चटणीकडे वळूया. तर त्यासाठी आपण इथे परत 1 कैरी घेतली. ही कैरीसुद्धा स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. सर्वात अगोदर या कैरीचं देठ काढून घ्यायचं आणि सोलणीने या कैरीचे पूर्ण सालं काढून घ्यायचे. ही चटणीसुद्धा खायला अतिशय टेस्टी लागते. पोळीसोबत भाकरीसोबत तर खूप छान लागते. आणि हे बघा, इथे आपले ह्या कैरीचे संपूर्ण सालं काढून झालेले आहेत. आता ही कैरी आपल्याला किसून घ्यायची आहे. तर मध्यम आकाराच्या किसणीने आपण ही कैरी किसून घेऊ. मध्यम आकाराच्या किसणीचा केस मला थोडा बारीक वाटत होता, त्यामुळे मी हा जो एकदम मोठावाला साईज आहे तो मोठा साईज घेतला आणि त्याने ही कैरी आपण इथे किसून घेऊ. आणि हे बघा, इथे आपली ही कैरी छान किसून झालेली आहे. असं छान जाडजाड किस इथे तयार झालेला आहे. अंदाजे हा 1 वाटी भरून किस आहे आणि मी डायरेक्ट कढईमध्येच ही कैरी किसून घेतलेली आहे. चला तर मग आता ही चटणी बनवण्यासाठी आपल्याला गॅसकडे जायचं आहे. कारण ही चटणी जी आहे ही चटणी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. गॅसवरती कढई ठेवून घेतली आणि गॅस सुरू करून घेतलेला आहे. चमच्याच्या साहाय्याने 1 मिनटं हा किस आपण परतवून घेऊ. त्यानंतर जेवढा आपला इथे किस होता त्याच्या अर्धा आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे. जसं 1 वाटी भरून किस आहे तर अर्धी वाटी भरून आपल्याला इथे गूळ घालून घ्यायचं आहे आणि मंद आचेवरती मस्त पूर्ण गुळाचं पाणी होईपर्यंत आपल्याला हा किस शिजवून घ्यायचा आहे. गुळाचं पाणी होईपर्यंत हा किससुद्धा छान यामध्ये शिजून जाईल. आणि हे बघा, इथे आपला गूळ पूर्णपणे मेल्ट झालेला आहे आणि यामध्ये घातलेला किससुद्धा पूर्णपणे शिजलेला आहे. आता यामध्ये आपण थोडे बेसिक मसाले घालून घेऊ. तर सर्वात अगोदर आपण इथे अर्धा चमचा भरून जिरेपूड घालून घेतली. 1 पाव चमचा भरून लाल तिखट घालून घेतलं आणि अर्धा चमचा भरून मीठ घालून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि अर्धा मिनटं आपण हे व्यवस्थित शिजवून घेतलं. गूळ छान पाकावरती येईपर्यंत शिजवून घ्यायचा. आता तुम्ही बघू शकता छान पाकावरती इथे गूळ आलेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि इथे आपली ही आंबट गोड चवीची 4थ्या प्रकारची चटणी तयार झालेली आहे. आणि तुम्ही याची थिकनेस बघू शकता. छान रसाळ इथे ही चटणी तयार झालेली आहे. आणि ही चटणी बनवताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. म्हणजे अशा प्रकारे बनविलेली चटणी आरामात 15 दिवस फ्रीजमध्ये टिकते. आणि ही चटणी आपण पोळीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता. भाजी नसेल किंवा कमी असेल तर ह्या चटणीचा उपयोग करता येईल. तर तुम्हाला माझी आजची ही चटणीची रेसिपी कशी वाटली? आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा.